चालू आहे. बघू शकता अशी आपली मेथीची भाजी छानपैकी बनवून तयार आहे बघा. पाणी न घालता व्यवस्थित आणि टेस्टी. हॅलो फ्रेंड, नमस्कार. कशा आहात तुम्ही सर्व? उम्मीद करते की सगळं व्यवस्थितच असणार. तर आपण बनवणार मेथीची भाजी. तरी मी स्वच्छ अशी धुवून घेतले. त्यासाठी एक बटाटा घेतला आहे मी, आणि त्याने घेतले कांदा, मिरची, थोडासा लसूण, आणि त्या कढईमध्ये मी तेल टाकून घेतलं आहे. आपण बनवूया भाजी. मेथीची भाजी थंडीच्या दिवसात खूप येते, आणि थंडीच्या दिवसात मेथीची भाजी खाणं म्हणजे खूप छान, खायलाही टेस्टी, आणि बनतेही लवकर. टेन्शनच नसतं भाजी म्हणजे. ते मी गॅस पेटवून घेतलं आहे. त्यात मी जिरे घालते, लसूण, मी आता पण घालणार होता कांदा आणि मिरच्या मी मोठ्या मोठ्याच कापल्या, कारण छोट्या मिरच्या जर कुणाला हव्या नसेल तर काढून टाकू शकतात मिरच्या. म्हणून थोड्या मोठ्या मोठ्याच कापल्या. एका मिरचीचे 2 भाग केले. तर अशा प्रकारे आपण टाकू शकतो आपल्या आवडीनुसार, जसे तुम्हाला हवे तशी. तर आपण याला व्यवस्थित भाजून घेऊया. तर बघू शकता कांदा आपला आता व्यवस्थित झालेला आहे. आणि यातच आपल्याला घालून घ्यायचे बटाटे. आपण असं भाजी पण बनते, पण बटाटा शिजायला थोडा टाईम लागतो. त्याच्यामुळे बटाटे आधीच घालून घ्या, जेणेकरून बटाटे लवकर शिजतील आणि भाजी आपली जास्त शिजणार नाही. आणि भाजी जर जास्त शिजली तर त्याची चव लागणार नाही. बटाटा पण थोडा भाजून घेऊया. यात थोडं मीठ घालूया. आता मीठ घालून घेऊया. आणि बटाटा व्यवस्थित असा आपण भाजून घेऊया. एक 5 मिनिटात बटाटाही होईल आपला. अशा प्रकारे आपले बटाटे झाले, थोडेसे सॉफ्ट झालेत बटाटे. बघा शकता आपण. तर यातच आपण घालून घेऊया भाजी. त्याची आपण धुवून घेतली ती भाजी आपण टाकून घेऊया. पाणी घालायचं नाही, भाजीत वाफेवर शिजते भाजी व्यवस्थित. तर बघू शकता असे भाजीमध्ये पाणी वगैरे मी काही घातलेलं नाही. 5 मिनिटं आपण त्याला वाफ देऊन घेऊया. तुम्हाला हवं तर तुम्ही झाकण ठेवा, किंवा अशीच 5 मिनिटं होऊ द्या. तरी आपली डाळ पण शिजून झालेली आहे, बघू शकता. इथून डाळीला देऊया. डाळ पण आपली झालेली आहे व्यवस्थित. डाळीला तडका देऊया. बघू शकता भाजी आपली तयार झाली.
बिना पाण्याची तरी पाणी सुटलंय भाजीला.